ह्या कौलांचं माझ्या डोक्यात असं आलं का याची जी साईज आहे ना, म्हणजे आपण असं म्हणतो ही मापात खेकड घुसायचो साईज आहे. साधारण किती खेकडा असेल याच्यामध्ये? तरी कम से कम 7-8 क्विंटल मला असणार. 7-8 क्विंटल? क्विंटल. सोपं गणित आहे साहेब. हे बघ, एका लाईनीला 90 कौल आहेत, अशा 6 लाईनी. What is that? That's a big one. Oh my God, that's a big fish. आपण अकोल्यात आलो आहोत, मवेशी बारवाडी, आणि इकडे आपल्याला आमंत्रण दिलं होतं सुनील कवठे यांनी. त्यांनी खूपच मस्त असं खेकडा पालन केलंय. नवीन गोष्टी आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे. अशा मस्त वातावरणामध्ये त्यांनी खेकडा पालन केलंय, त्यामुळे ते खेकडे ना ते मस्त वाढतात अशा नॅचरल क्लायमेटमध्ये. अच्छा, किती बाय कितीचा हौद आहे हा? 25x25. मग हे एवढा हौद बनवलं, याचं आउटलेट वगैरेचं काय कसं करतात? आउटलेट त्या साईडला काढलेलं आहे सर. अच्छा, आणि किती दिवसातून पाणी सायवन करतात? 4-5 दिवस लागते. 4-5 दिवस. आणि यांना खायला काय? याच्यात आहे ना मासे टाकतो आणि हे हिरवं जे गवत आहे ना पुरतंय त्यांना, पण ते लय झालं तर 4-5 दिवसात खाऊन टाकते सर्व. आणि कशी काय कल्पना आली की तुम्ही हे सगळं करायचं म्हणून? मी युट्यूबला बरेच जणांचं पाहिलं होतं, खेकडा पालन, 0 बजेट खेकडा पालन, असं खेकडा पालन, तसं खेकडा पालन. तुम्हाला किती बजेट लागलं? 2.5 लाखाच्या आसपास टँकला खर्च आलेला आहे. 10-15 हजार रुपये असे थोडेफार गेले असतील नाही का. आणि हे जे म्हणजे हा कॉन्सेप्ट आहे ना, हा मी स्वतःच बनवलेला आहे घरच्या घरी. म्हणजे याच्यात काय मला गंज लोक म्हणायचे का बाबा याच्यात माती टाक, दगड टाक, पण मी ते कोणाचंच ऐकलं नाही. कारण का तर माती दगड टाकले ना साहेब, त्यावेळेस काय होतंय, आपल्याला पाहिजे तेवढं स्टॉक करता येत नाही. आणि याच्यात असे आता हा जो कॉन्सेप्ट केलेला आहे ना मी, हा ऑल महाराष्ट्रात कुठंच नाही आहे. हे मी स्वतः घरीच डोकं लावलेलं आहे. म्हणजे कसं आपलं जुनं घर होतं एक आजोबाच्या काळातलं, त्या घरावरती असे कौलं होते. अच्छा, हे कौलं. आणि ते ह्या कौलांचं माझ्या डोक्यात असं आलं का याची जी साईज आहे ना, म्हणजे आपण असं म्हणतो ही मापात खेकड घुसायचो साईज आहे. मग मी काय केलं, हे कौलं विकत आणले, आमच्या घराचे काढले, ते थोडे होते. त्यानंतर मला पहिला मी एक सेटअप उभा केला तो त्या साईडचा. त्याच्यानंतर मला असं कळालं का मी खेकडं सोडले, त्याच्यात खेकडे एकदम कम्फर्टेबल राहायला लागले. हेच ना, हे कौलं गावात पूर्ण चक्कर मारली, कोणाच्या इडा असतील तर त्याचे काढले, त्यांना पत्रे घेऊन दिलेत काय आणला, त्यांच्या घरांवरले कौले काढून घेतले. आणि मग हा सेटअप मी जवळजवळ 3 ट्रॅक्टर कौलं आणले. हे असं उन्हाळ्यामध्ये ना खाली उतरून पाणी मारण्यापेक्षा ना हे बेस्ट ऑप्शन राहतोय नाही का. हे काय खेकड्यांनी घरटी पण बनवली तिथे? हां, आता इकडे खेकडे आले होते. ठीक आहे, इथं आले बघ. हां, मग खाली उतरण्यापेक्षा ना हे वरून पाणी मारलेलं चांगलं राहतं. मी ड्रिप सिस्टम केली होती याला. अच्छा अच्छा. पण ते ड्रिपनं काय व्हायला लागलं, खेकडेत ना नळी काटून टाकते. त्याच्यामध्ये ना आतमध्ये जर उतरलं ना खेकडं असे म्हणजे जे घरटी आहेत ना, तिकडून हात जर घातला ना तर ते बाहेर पण निघत येत नाही का. घरटी बनवलीत बघा खेकड्यांनी त्या मातीमध्ये. वरतीच हे काय तांदूळ आहे का तो? हो, तांदूळ लावल्याने तेच खातात ना. हो, खेकडं म्हणजे थोडक्यात ना हे काय ॲक्वाफोनिक सारखं झालं हे, खेकडं फोनिक. अच्छा सुनील, ते तिथे ट्रॅप लावले ते का बरं पडलंय, लावलंय काय? लावलेलं राहते. म्हणजे जर समजा आपल्याला म्हणजे ऑर्डर येतेच ना, कोणी पण कॉल करते, आता माहीत झालेलं आहे इकडं थोड्या बऱ्याच माणसांना नाही का, मग ते काय करतात, कॉल करतात का बाबा आम्हाला 1 किलो पाहिजे का 2 किलो पाहिजे. मग ज्या टायमाला आपण तो ट्रॅप पाण्याच्या वरती काढणार आहे त्या टायमाला खेकड आहे ना लई टाइम जिवंत नाही राहत, म्हणजे एकमेकींना चावतात ते. मग त्यामुळे तो ट्रॅप पाण्यातच ठेवायचा, जेव्हा लागल नाही एखाद्याला का बाबा मला लागत येत आज, मग त्या टायमाला ट्रॅप काढायचा आणि ट्रॅपमधून. अच्छा, म्हणजे खेकडे जसे पकडायला ट्रॅप लावतो आपण तसेच त्यात मासे वगैरे टाकून ठेवतो का? मासे टाकायचे आणि ते म्हणजे हाताने पकडायचं, हे सगळं डिस्टर्ब करायचं काही डायरेक्ट ट्रॅपनच पकडायचे. ज्या दिवशी जास्त खेकडे लागेल त्या दिवशी जास्त ट्रॅप टाकायचे. आता उद्या पण ऑर्डर आहे, त्यामुळे ते ठेवलंय तसंच. एक काढून दाखव ना. बापरे, कसले काळे काळे खेकडे. हे काय ऑर्डरचे होते म्हणून ठेवले का? नाही, ऑर्डर आहे उद्याची ना. अच्छा अच्छा. मग ते द्यावं लागते. मग ते तेवढे एवढे लहान पण द्यावं लागते? नाही, लहान परत सोडून देतोय सर मी. अच्छा, उद्या किती ऑर्डर आहे साधारण? उद्याची म्हणजे जवळजवळ 5 किलोची ऑर्डर आहे उद्याची. 5 किलो? बापरे, म्हणजे अजून परत टाकावं लागणार आहे का? हा, ट्रॅप टाकावं लागतील पण संध्याकाळी. ओके, म्हणजे यातनं मोठे मोठे सॉर्टिंग करून घ्यायचे. आता याच्यात हे जे बारीक बारीक खेकडे आहेत ना ते मोठे ठेवून द्यायचे. ते हा बारीक आहे ना तो परत सोडून द्यायचा. हे बारीक परत सोडून देतो मी. आता ह्याच्यातले हे तिन्ही पण चारी पण सेलेबल साईज. पण किती काळे खेकडे, म्हणजे असे काळे खेकडे असतात त्यात मांदा जास्त असतो. मादी तुटत नाही असे पाय.
मजबूत. मग हा खाद्य काय टाकताय तुम्ही? माशांचं. माशांचंच टाकताय ना? आणि वेस्टेज नाही टाकत जास्त करून नाही ना आपण. म्हणजे आता हे मासे म्हणजे कोणते पकडून आणता? पकडून आणतो. पकडून आणता. असे एवढे जिवंत मासे सोडलेले त्यानं. कोणते मासे? आपले मुऱ्या मासा. मुऱ्या मासा. हे बघ अशी ट्रॅपची रचना केलेली आहे पूर्ण. ते 2.5 फूट खोल आहे. ही उंची 2.5 फूट एवढं उंच बनवलेले आहे आतमध्ये. सेटअप असा असतो. मग हे आता किती वर्षापासून करताय तुम्ही? मला 8-9 महिने झाले. 8-9 महिने झाले. आता तुम्ही थंडी पण बघितली असेल. हो. उन्हाळा नाही, उन्हाळा पाहिलं का? हो. म्हणजे सुरुवात कशी केली? म्हणजे खेकडे कसे आणले, हे सगळं लावल्यानंतर काय? सुरुवात म्हणजे उन्हाळ्यामध्ये खेकडं काय भेटत नाहीत, नदीला पण नाही भेटले, पुढंच नाही भेटले. मग मी काय केलं, थोडं हे आपले बाहेरचे मित्र आहेत ना त्यांच्याशी संपर्क साधून म्हटलं भाऊ खेकडं कुठं भेटतील काय कसं. मग गावोगाव जाऊन थोडे गोळा केले नाही का. स्वतः खेकडे पकडायला जायला लागलो. मग स्वतः गेल्यानंतर म्हणजे मोठे खेकडे नाही भेटत उन्हाळ्यात असे. ही साईज नाही का. मोठे खेकडे मेच्या टायमाला म्हणजे मे जूनच्या टायमाला मोठे खेकडे भेटायला लागले. पण ते अंड्यावरले भेटायला लागले. मग अंड्यावरले खेकडे मी आणून सोडले त्याच्यामध्ये पिल्लांची एवढी वाढ झाली ना का आता पण भरपूर पिल्ले आहेत. अच्छा. आणि पावसाळ्यात पूर्ण मी म्हणजे हार्वेस्टिंग काहीच नाही केली. अच्छा. फक्त त्याच्यात खेकडं टाकत राहिले आणि क्वांटिटी वाढवत गेलो. पावसाळ्यात काय हार्वेस्टिंग केली काय? कारण का पावसाळ्यात आहे ना कसं राहतंय, भाव मिळत नाही आणि खेकडे पण अवेलेबल राहतात कुठे पण. त्यामुळं मग आपल्या मालाला मार्केट पण भेटलं पाहिजे ना. म्हणजे हे सगळं करायचं म्हटलं तर थोडे पेशन्स असणे पण गरजेचे नाही. थांबून ठेवायचं माल वगैरे, म्हणजे जोपर्यंत चांगली किंमत मिळत नाही तोपर्यंत, है ना. उन्हाळ्यामध्ये काही अडचण येते का? मग आली काही? हो, अनेक अडचणी आल्या. काय झालं म्हणजे पाण्याचं टेम्परेचर राहतं आणि जागा वतुळ आहे माझी, म्हणजे खोल पाणी नाही. लय झालं तर 3 फूट खोल आहे पाणी, म्हणजे इडून खाली 3 फूट आहे, 2.5-3 फूट आहे पाणी. अच्छा, म्हणजे ह्या साईडला जास्त खोल आहे, तिकडे कमी, तिकडे कमी, वरती असं तिरकं बनवलेलं आहे. कारण ह्या साईडला जर वतुळ जर केलं तर मग पाणी निघणार नाही. आता कॉक चालू करून दिला, पर खराट्यानं झाडतोय मी आतमध्ये, काय अडचण नाही, एकदम क्लीन करून ठेवते पाणी. म्हणजे तुम्ही म्हणणार पण नाही का बाबा हे पाणी एवढं घाण आहे का, असं नाही का. एकदम स्वच्छ ठेवत राहतोय. कारण का तर मला स्वतःला पण खावं लागतं. असं नाही का बाबा मी पैसे कमवायसाठी विकणार आहे लोकांना, मी स्वतः पण खातोय. त्यामुळे मग आपण मेंटेन ठेवायचं ह्या गोष्टी. कसं रिस्पॉन्स आहे, कशा ऑर्डर्स असतात डेली? ऑर्डर चांगलं पडायला लागलेत आता. बरेचशा लोकांना माहीत झालेले आता कॉल करीत आहेत का भाऊ आपल्याला एवढं लागते का तेवढं लागते. मग आपण जवळपास जर असलं कोणी ऑर्डर 10 किलोमीटरच्या अंतरमध्ये तर आपण पोच करू शकतो, काय अडचण नाही. 4-5 किलो 5-6च्या पुढे राहते. जवळ बाजारपेठे, राजुरे, अकोले, शेंडी, हॉटेल लाईन पण चालू आहेत आपले, म्हणजे हॉटेलला पण खेकडे चालू आहेत नाही का. आणि हे 8-9 महिन्यामध्ये कसा एक्सपिरियन्स, चांगला वाईट कसं काय? नफा म्हणजे तसं एकंदरीत साधारण चांगलं चाललंय नाही का आता. पण इडून मागं म्हणजे थोडासा त्रास झाला पहिल्यांदा. नवीन लय त्रास झाला. लय जणांनी विरोध केला, म्हणजे बरेचसे होते म्हणते तुम्ही हे काय करू राहिले, लोक कुठं चालले, तुम्ही कुठं चालले. ह्या गोष्टीचा विचार नाही केला मी नाही का. मी स्वतः म्हणजे असं पहिलं म्हणतेच ना, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला भेटत नाही, पोहता येत नाही. तर तसं मग म्हटलं चला मोरजा करायचं तर करू. मोठा मासा जर आणला बाजारातून, म्हणजे विकत पण मासे घाल तुम्ही. हा सर, ज्या टायमाला नदीला मासा भेटत नाही ना मला, त्या टायमाला मी चिलापी विलापी हे मासे आणतो. बारीक खिमा बनवायचा त्याचा आणि टोकरीमध्ये हे करायचं, असं पेरून द्यायचं खाली. मग ते काय करतात संध्याकाळच्या टायमाला लगेच म्हणजे खाऊन घेतात. मग याच्यावरती पण रात्री पण येतील? हा, रात्री गवत खाण्यासाठी ना आखे खेकडा वर येतोय, त्याची नाही काय अडचण. वरती आला ना खेकडा, उजेड लावला ना आपण, लगेच पळून जाणार आतमध्ये. किती खेकडा असेल याच्यामध्ये? तरी कम से कम 7-8 क्विंटल मला असणार. 7-8 क्विंटल? सोपं गणित आहे साहेब. एका लाईनीला 90 कौल आहेत, अशा 6 लाईनी, आणि त्याच्यात 90 कौलांमध्ये कौल मोकळे आहेत ना, त्याच्यात तुम्हाला खेकड प्रत्येक कौलात खेकड पाहायला भेटणार. इकडची खेकड ह्या साईडला जात नाही, इकडची खेकड ह्या साईडला जात नाही. म्हणजे इथं मध्ये गॅप, इकडनं खेकडा जाईल, इकडचा खेकडा इकडे जाणार नाही, तिकडचा खेकडा इकडे येणार नाही. असं मजा आली बघून, काहीतरी नवीन बघायला मिळालं, शिकायला मिळालं. ह्या एरियाचं नाव काय? तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. तर इकडच्या जवळपासच्या लोकांना जर खेकडे मागवायचे असेल तर काय करावं लागेल आपल्या चॅनल थ्रू? कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 9322331402. आणि मोठी ऑर्डर जर असली तर मग पोच करेल, काय अडचण नाही. मोठी ऑर्डर म्हणजे साधारण किती किलो? 10-12 किलोच्या पुढले जर असले ना, मग बुधवारी संगमनेरची 10 किलोची ऑर्डर आहे, इडून 50 किलोमीटर आहे, पोच करणार मी तिथवर. आज आपण अन्सारी फिशिंग हबमधनं हे जे त्यांचं फीडर आहे, फीडरसाठी बेट आहे,
तर आज आपण फीडरला हे बेट वापरून फिशिंग करायचा प्रयत्न करणार आहे. खूपच जबरदस्त फीड आहे मित्रांनो. याच्यावर आपण आधी पण मासे पकडले. तुम्हाला जर हे फीड मागवायचं असेल तर इथे त्यांचा नंबर आहे अन्सारी फिशिंग हब, तर त्यांना कॉल करून तुम्ही हे फीड मागू शकताय. दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकताय, म्हणजे हुक बेटला पण वापरू शकताय आणि फीडरला पण वापरू शकताय. हे खाते का? पॉपअपवर नाही पकडायचे, हे छोटे मोठे रोल आहे. पॉपअपवर मिळाला तर डायरेक्ट मोठाच मिळतो ना. अरे अरे अरे, मी याला बघत होतो त्याला मासा मिळाला. लहान मासे वाटतं. मासा गळायला लागला ना, मग काय करायचं की आता हे ड्रॅग ढिल्लं असतं, मासा हातात पकडायचं, थोडंसं असं मागे ओढायचं म्हणजे हुक सेट होतं. मग हे टाईट करायचं. मासा मोठा नाही आहे, लहानच आहे. ओ माय गॉड, चिलापी आहे का? चिलापी मोठी है रे. इससे कहते हैं साइज. एक नंबर साइज मिळाली रे. साइज बघायचं तोंड केवढं आहे. इससे कहते हैं साइज. कमीत कमी ह्या आकाराचे तरी मासे मिळायला हवे. पहिला सक्सेस तर मिळालाय. साइज पण छान आहे माशाची. परत त्याच रॉडला बाईट मिळते. हेड शेक से ही पता चल जाता है रूह है. हा वाटतोय जरा मोठा. का अडकलाय कशात तरी. अरे 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 अडकलाय कशात तरी. काय करावं राव अशा गोष्टींचं. जाऊ देऊ पहिला जा. थोडंसं काहीतरी वेगळं करून बघूया. गव्हाचं पीठ आहे. ट्रिपल हुक फिशिंग करून बघूया. ट्रिपल हुकवर हे बेट बसायला हवं, त्यामुळे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण ॲड केलं आहे. हे स्नॅप आहे. स्नॅपलाच आपण लावतोय. हे स्नॅप पण बघा ना कसं आहे. अशा प्रकारे हे लावलं आहे ट्रिपल हुकला बेट, थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून. अरे हे संपलं. लाईनच संपली. गेला का काय? इकडे कुठं? इकडे ये. इकडे नको जाऊ तू. इकडे इकडे ये. वो साइज है रे. अरे सूर्यास्त झाला ऑलमोस्ट. तर हे लास्ट आपलं फीडर असेल. एक फीडर तर अडकला. मासा मिळाला होता त्याला. खाते का रे? अरे 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 अरे, ह्याला पण हा याला चांगला अडकलाय. त्याचा दोरा संपून जाईल. दोरा संपला त्याचा. शपथ दोरा संपला. हाय साईज का नाही मिळाला आपल्याला आज. अरे आजा रे ओ मेरे दिलबर. काय खोदा चूहा, नाही सॉरी, खोदा पहाड निकला चूहा. खत्म, फिनिश. तर सादर आहे एक गीत. लागतेत मासे पटापटा. पटापटा लागतात मासे पटापटा लागतात. पटापटा लागतात मासे पटापटा. जाऊ नका तुम्ही, धीर धरा थोडा. थोड्या वेळाने लागतात मासे पटापटा. पटापटा पटापटा. जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी. बेट संपलं आहे आणि लाईट पण संपली आहे. हा हा, ढग आलेत. खूप जोरात पाऊस येणार आहे. तर हे शेवटचं आहे. निघूया इकडनं. ये है आखरी पैगाम मछलियों के नाम. लेट्स सी कौन खाता है बड़ी चिलापी या बड़ा रोहू. अब तो हमें कुछ भी दिखाई नहीं दे रहा है. अंधाधुंध काम करना पड़ेगा. अंधेरे में तीर चलाना पड़ेगा. ये शायद खा रहा था.
हाँ हाँ हाँ, खा रहा है खा रहा है खा रहा है खा रहा है। हमारा फ्लोट जा रहा है। थोड़ा देखो कैसे डूब रहा है, धीरे धीरे डूबता है फिर ऊपर आ जाता है। और ऐसे कंटिन्यू खाएगा तो हम उसको हुक सेट कर सकेगा। खा रे खा। ओ ओ ओ ओ Yeah! Oh, what is that? That's a big one! Oh my God, that's a big fish! Oh! Oh, ये तो बहुत नजदीक आ गया है। अब क्या करेंगे? ये थोड़ा मोटा है, बाप रे! आई शपथ, देख साइज और अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे! हमें बिल्कुल भी नहीं लगा था तो इतनी बड़ी मछली हमें मिल सकती है। थोड़ा ढीला करना पड़ेगा ड्रैग। आखिरी मौके पे छक्का मार दिया है हमने। देखिए जरा इसकी साइज को तो देखिए, बशर्ते ये मछली छूट ना जाए। इतनी बड़ी मछली! ओह माय गॉड! आजा! इतनी बड़ी रोहू हमने आज इस जगह पे पकड़ी है पहली बार, और हमें ऐसा लगता है शायद वो छूट भी सकती है अगर हमने ठीक से इसे हैंडल नहीं किया। तो मछली जब भी आपको गल में अड़कती है तो ज़्यादा गड़बड़ ना करे, वो हो सकता है गणपति में भी अड़क सकती है। गणपति मतलब इस पानी में बहुत सारे गणपति रहते हैं, इसे पूरी तरह थकने दे। हे ना बाबा ना, आ जाओ। ओह ना, झाड़ी में ना जा प्लीज, इधर आ जा। हरे इसे कैसे पकड़े? हमारे तो हाथ में दर्द हो सकेगा, हो रहा है। किसने बोला था तुमको यहाँ मुंह मारने? इसकी ताकत धीरे धीरे कम हो चुकी है। इसका मुंह हमने ऊपर रखा है ताकि ये सांस ना ले सके। ये देखिए इसकी साइज। ओ नहीं नहीं नहीं, ओहो हो साइज है ये तो। ए आजा रे, इसकी जाने का चांस तो था नहीं शायद से। ओह माय गॉड! हे 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 हे, बाप रे साइज वक्त। ये देखिए इसकी साइज तो देखिए, है ना बड़ा, है ना, है कि नहीं बड़ा? कैमरामैन हम तुमसे पूछ रहा है, ये देखिए इसकी साइज। इसका तो मुंह फाड़ दिया पूरी तरह से। ओके, ये देखिए अच्छी बड़ी साइज मिली है अंधेरे में, अंधेरी रात में इसने गल पकड़ लिया। जिसका मुझे था इंतजार वो चिल्लापी आ गई। तो दोस्तों हम अभी आवरते हैं, अच्छी साइज चिलापी मिल चुकी है। ये देखिए इसे कहते हैं चिलापी साइज। ऐसे जंबो साइज हमें चाहिए थी, हे अशी मिळाले तर अशी जंबो साइज मिळायला हवी, नाही तर नको मिळायला। सर्वात पहिले ना चिलापीला कट्स मारून घेऊ, जरा आगळे वेगळे कट्स मारायचे आहेत, असे क्युबिकल कट्स। थोडं डीपमध्ये मारूया कारण की चिलापी खूप मोठी आहे, बर्फीसारखे तुकडे पडत आहेत। अशा प्रकारे बर्फी प्रमाणे कट्स मारलेत, याच्यामध्ये मसाला खूप मस्त बसेल। लिंबूची गरज जास्त पडणार आहे, मस्त असं आंबट असेल ना मासा तर टेस्ट खूप भारी लागते याची। बिया काढून टाका अशा प्रकारे, नाही तर एखादी बी जरी राहिली ना आली ना ती खाण्यामध्ये तर एकदम कडू लागतं। हे सगळे मसाले आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहे। हळद आहे, मिरची पावडर आहे, ओवा आहे, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, तंदुरी मसाला, आपला फेवरेट पेपर पावडर, मीठ आहे, एक अख्खा लिंबू आहे, गरम मसाला आहे। हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया, एकत्र करून याच्यावरती लिंबू पिळा। मसाला पातळ करायला तेल ॲड करूया याच्यामध्ये, मस्तपैकी एक जीव करून घ्या सगळं। हा मस्तपैकी सर्वात मोठा मासा घेतलाय, कट्स मारले, त्याच्यामध्ये असा मसाला भरायचा आहे मस्तपैकी। सगळीकडून मसाला मस्तपैकी भरून घ्या, पोटाच्या आतमध्ये पण मसाला भरता येईल प्रयत्न करा। ह्या 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत, ह्या पोटामध्ये टाकायच्यात आपल्याला माशाच्या, त्यामुळे पोट आपण फाडलं नाहीये। अशा प्रकारे तिन्ही माशांना मसाला लावून घेतलाय। मिरची अशा प्रकारे मधून कट केली आहे, आता ती माशामध्ये टाकायची आहे। कोथमीर भरूया माशाच्या पोटामध्ये। तेल घेऊया, बऱ्यापैकी तेल लागणार आहे। तेल तापायला लागलं की मग कढीपत्ता घाला त्याच्यामध्ये। रवा फ्राय करायचा, त्यामुळे रवा लागेल, जाड रवा आहे हा। सर्वात मोठी चिलापी घेतली आहे सर्वात पहिले, मस्तपैकी असं रवा लावून घ्या तिला। रव्याची कोटिंग लावायची आहे, थिक कोटिंग लावायची अशी। अशा प्रकारे रवा लागला पाहिजे माशाला। मासा इतका मोठा आहे की तव्यामध्ये बसत नाही।
दुसरी बाजू फ्राय करूया. एक बाजू साधारण 5 मिनटं फ्राय केली आहे आणि चिटकलीसुद्धा नाही आहे. थोडं क्रिटिकल काम आहे बघा. एकच नंबर, काय सुपर दिसतं बघा मासा. एकच नंबर, बर्फी बर्फी तयार झालेत एकदम. झाला आहे ऑलमोस्ट मासा, पण डोकं शिजायला थोडासा वेळ लागतो, तर डोकं फ्राय करूया थोडंसं. झाला आहे मासा. आपला मेन एम हाच होता की मासा साबूत राहायला पाहिजे पूर्ण फ्राय होस, तर काढून घेऊया. अशा प्रकारे बाकी राहिलेले दोन्ही मासे पण फ्राय करून घेऊया. मस्त गरमागरम टेस्ट करूया. म्हणजे हा मासा जोपर्यंत होतोय ना तोपर्यंत आपण हा मासा टेस्ट करूया. नुसता मासा टेस्ट करूया. बघा कसा बर्फीसारखा झाला आहे, एक नंबर क्रिस्पी. हे असे बर्फीसारखे तुकडे निघतात, मस्त वाफ निघते. गरम गरम टेस्ट करूया. परफेक्ट फिश फ्राय बनला, परफेक्ट. मासा कुठे चिकटला नाही, त्याची वरची लेअर कुठे अशी तव्याला राहिली नाही. एक नंबर असे बोनलेस पीसेस निघतात, काटे काढायची गरज पडत नाही आहे. फिश बर्फी, वा. असा मस्तपैकी एक बोनलेस पीस काढला आपण. टॅमरिन चटणी विथ क्रिस्पी फिश फ्राय तुमच्या समोर खातोय, पण काटे वगैरे काहीच लागत नाही आहे. मासा साबूत तसाच्या तसा मी तोंडामध्ये टाकतोय. सुपर. मस्तपैकी एक पीस घेऊया. थोडंसं असं बार्बेक्यू मेयोनीज, क्रिस्पी फिश फ्राय विथ बार्बेक्यू मेयोनीज टॅमरिन चटणीसोबत जास्त चांगलं लागतं. हे पण भारी आहे, पण टॅमरिन चटणी एक नंबर लागते याच्यासोबत. हा पीस बघा, एकदम क्रिस्पी बर्फी, बाहेरून एकदम क्रिस्पी, आतमध्ये असा सॉफ्ट. कभी कभी तो अपने को लगता है अपन इस कुकिंग का भगवान है. हा 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 पीस तर बघा किती मोठा आहे, बापरे. ह्या मोठ्या पीसवर साधं मेयोनीज घालूया. साधं नाही आहे, सॉरी, गार्लिक मेयोनीज आहे. क्रिस्पी फिश फ्राय विथ गार्लिक मेयोनीज. गार्लिक मेयोनीज पण जबरदस्त लागतं, पण टॅमरिन डेट चटणी कधी पण बेस्ट. तर आपण काय करूया, का कॉकटेल करूया. आता पीस घेऊया, टॅमरिन चटणी घालूया, थोडंसं बार्बेक्यू मेयोनीज, थोडंसं गार्लिक मेयोनीज. हो, सगळं कॉकटेल मिक्स झालं आहे. पडेल लवकरात लवकर खातो. अफलातून म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी मासा जो आहे ना इतका जबरदस्त फ्राय केला आहे. स्टार्टिंगला एकदम स्लो फ्लेमवर तुम्ही फ्राय करा. जेव्हा मासा होतो पूर्णपणे तयार होतो ना, त्यानंतर यांना त्याला 30 ते 40 सेकंद एकदम हाय फ्लेमवर तुम्ही याला फ्राय करायचा प्रयत्न करा. म्हणजे त्यामुळे काय होतं की वरची जी लेअर आहे ना ती एकदम क्रिस्पी होते. एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला, आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज, त्या दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते सुद्धा प्लीज 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 फॉलो करा. खूप म्हणजे खूपच जबरदस्त मजा आली, फुल टू मजा आली. तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. जिल्हा अहमदनगर. अच्छा, माझ्याकडे माईक आहे, तरी तुझ्याकडे माईक आहे ना. हा कोण आहे? हा भाऊ लागतोय, बारका भाऊ लागतो हा तुमचा, म्हणजे चुलत भाऊ, म्हणजे चुलत्याचा मुलगा आहे.